जिल्हा नियोजन समिती प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वर्गवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आजपासून 3 दिवस होणाऱ्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या परिषदेला दूरध्वनीवरून आणि चित्रफितीच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना जिल्हा नियोजन मंडळाकडून करण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घेतलेला आहे। आपल्याकडे खैराच्या लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला खैराची झाडं मोफत देण्याचा देखील अतिशय अभिनव उपक्रम हा जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत आपण सुरू करतोय। खरीप हंगामाची बैठक देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 2-3 दिवसांपूर्वी घेतली। त्याच्यामधून देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। रत्नागिरीचे आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही शासनाच्या वतीने नक्की घेतोय। आणि त्याच्यातलाच महाराष्ट्रातला एक अभिनव उपक्रम तो म्हणजे सिंधू रत्न योजनेतून 3.5 लाखाची सबसिडी असलेली गाडी ही आंबा बागायतदारांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचा लाभ सुमारे 150 आंबा बागायतदारांनी घेतलेला आहे। उद्या रविवारी सकाळी 8 वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर होणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केलं। या उद्घाटन सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, विजय सिंग जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।